बरं, इकडे काँग्रेस म्हणते की आम्ही स्वबळावर लढू. कसं पाहते? ते कसं आहे, काँग्रेस ची भूमिका जी आहे ना, या अर्थात साहेबांना पण त्यांनी सांगितलं आहे, त्यांनी विशेष ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून घेऊन जी भूमिका आहे, तर त्यावेळी ते सर्वांना घेऊन चालत आहेत आणि ते चालावत लागणार आहेत. आज मनसेसारखा पक्ष जर आज एका मुद्द्यावरती आमच्यावर आलेले आहेत आणि वारंवार काही मुद्द्यांवरती तो आपल्याबरोबर दिसताना पाहायला मिळतो आहे, तर त्याची साथ घ्यायची का नाही घ्यायची हा काँग्रेस पक्षाला ठरवायला लागणार आहे. अर्थात ते ठरवत असताना ते बरोबरच आहेत. जसं वोट चोरी हा काय विषय महाराष्ट्रामध्ये आम्ही अग्रेसिव्ह पुढे घेतला तरी देखील हा काँग्रेस पक्षाने हा विषय राहुल गांधींनी पुढे आणण्याचं काम केलेलं आहे, आदरणीय राहुल गांधींनी. तो विषय ज्यावेळी राज्यामध्ये आला तर त्याची भूमिका आम्ही मांडली आणि तो पुढाकार घेत असताना सर्वांना बरोबर घेतो आहे. त्यात राज ठाकरे साहेबांना पण वाटलं की हे खरं आहे, त्यांनी साथ दिली, तर तिकडे काँग्रेस त्यांची साथ घ्यायला तयार आहेत. मात्र निवडणूक आल्या, निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार नाही, अशी दुपट्टी भूमिका घेऊन चालणार नाही. अर्थात सर्व पक्षाला असं वाटते की आपल्या स्वबळावरती आपण लढू शकतो, निवडून येऊ शकतो, तर तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे उद्या राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल. अर्थात या बाबतीत काल परवाच सुप्रियाताई आणि ह्यांच्यावर एक महाविकास आघाडीची एक बैठक झाली. आगामी काळामध्ये तो देखील निर्णय वरिष्ठांच्या स्तरावरती चर्चा होऊन होईल. पण तुम्हाला खरंच असं वाटतं की काँग्रेसने यायला पाहिजे, महाविकास आघाडी म्हणून एकत्रितरित्या लढलं पाहिजे? इथे जर म्हणजे वोट चोरी ह्या विषयावर राज ठाकरे चालत असतील तर ह्या विषयावर राज ठाकरे का नाहीत? बाळासाहेबांनी बाजूबाजूला बसलेले आहेत, तुम्ही बघता, तर तो तुम्ही फ्रेम कसं तुम्ही नकारू शकता, कारण ते विरोधी पक्ष आहेत. हां, तुम्हाला माहितीसाठी सांगतो आणि ऑथेंटिक तुमच्या चॅनलमध्ये सांगतो, पुण्यातले जिल्ह्यातली जी लोक काँग्रेस पक्षातली कार्यकर्ते, मी नेत्यांचं म्हणणं, त्यांचं म्हणणं अहो जाऊ द्या, राज्याभिजात आणि इतर राज्यात आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. या भ्रष्टाचार भाजपला जर महानगरपालिकेतून जर घालवायचं असेल तर मनसेला पण बरोबर घ्या महाविकास आघाडीमध्ये. हे मी म्हणत नाही, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी भूमिका आहे, असं आहे. पण काँग्रेसमध्ये सुद्धा एकवाक्यता नाही आहे. ह्याचा फटका काँग्रेसला बसतोय का? कसं आहे, काँग्रेसचा जो ढाचा आहे तो जरा हायकमांडचा असतो, पण काँग्रेस पक्षामध्ये अनेक वरिष्ठ नेते असल्यामुळे आणि ते पक्षाची वेगळी जबाबदारी म्हणून त्यांनी त्यांचं मत मांडतायत. म्हणजे अर्थात विजय वडेट्टीवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी एक भूमिका मांडली, पण लगेच प्रदेशाध्यक्षांना बोलावं लागलं. अजून मुंबईच्या आमच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय वर्षाताई, ते अजून त्यांनी भूमिका मांडली नाही. पण सर्वसाधारणपणे आमच्या स्तरावरती त्यांच्यावर पण देखील काही चर्चा, ज्यावेळी ते विरोधी पक्षनेते पदासाठी ज्या गोष्टी करण्यासाठी आले होते, तर साहेबांनी तर सुतोवाच म्हणा किंवा चर्चा केलेली आहे. आगामी काळामध्ये त्याचा लवकरात लवकर निर्णय महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातली लोक या अधिवेशनाच्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही भेटणार आहोत, त्यावेळी त्याचा निर्णय होईल असं मला अपेक्षा आहे.